इतर काहीच तुम्हाला दिसत नाही, आजूबाजूला काही दिसत नाही, फक्त ज्योतीकडे बघत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या ज्योतीमधून निर्माण होणारे रंग रूप एकाग्रचित्त होऊन पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. शारीरिक मानसिक ताणतणाव मुक्त होत आहे तसे भाव तुमच्या मनामध्ये आणायचे आहेत. खूप जास्त फायदेशीर आपल्या शरीरासाठी असणारा अभ्यास आपण एकाग्रचित्त होऊन त्या ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच वेळेस आपल्याला आपल्या शरीराला मनाला शांतता मिळू शकते. संपूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे एकाग्र चित्ताने लक्ष करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजूबाजूला कुठेही न बघता त्या ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणत्याच प्रकारे आजूबाजूला न बघता. आता सावकाश दोन्ही हात वर घ्यायचे, डोळे बंद करायचे. सावकाश दोन्ही हात वर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, जोरदार घर्षण करायचे, जोरदार घर्षण करायचे. निर्माण झालेली ऊर्जा सावकाश दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायचे. आमचा फोटो काढत डोळ्यावरचा ताण थोड्याफार प्रमाणात वाढलेला आहे. पापण्या लवू द्यायच्या नाही आहेत. एकटक एकाग्र चित्ताने ते ज्योतीच्या मध्यभागी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सावकाश डोळे बंद करायचे, दोन्ही डोळे सावकाश बंद करून घ्यायचे, डोळे सावकाश बंद करून घ्यायचे. आता डोळे बंद असतानाच ती ज्योत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे उघडायचे नाही आहेत, डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि डोळे बंद स्थितीमध्ये ती ज्योत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद स्थितीमध्ये डोळ्यांच्या मध्यभागी ती ज्योत जणू तुम्हाला दिसत आहे असे भाव मनी आणायचे आहेत. दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी तुम्हाला ज्योत दिसत आहे. बंद डोळ्यांनी ती ज्योत पाहण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष डोळे बंद स्थितीमध्ये ती ज्योत पाहण्याकडे लक्ष केंद्रित करायचे. एकटक डोळे उघडे असताना आपण जी ज्योत पाहत होतो ती ज्योत आपल्याला डोळे बंद असताना देखील दिसत आहे असे भाव मनी आणायचे आहेत.